ठाणे ते वडपे या महामार्गावर रस्त्यावर खड्डे पडलेत का अशी आपल्याला एक कमेंट्स आली होती. त्या अनुषंगाने आज मी ठाण्याहून तर नाही परंतु कल्याण भिवंडी बायपास ते वडपेचा प्रवास करायचा विचार केला आहे. म्हटलं पाहूयात या रस्त्याची काय अवस्था आहे ते, कारण हा रस्ता म्हणजे माझी वाडा ते वडपे जे आठपदरीकरण झालं त्याचा एक हिस्सा आहे. आणि आज मला इथे थोडं वेगळंच काहीतरी दिसत आहे. यापूर्वी देखील अनेकदा आपण या ठिकाणी व्हिडिओ केलेत परंतु आज वेगळा काहीतरी जाणवत आहे मला. कारण इथे जी गर्दी असायची ती देखील दिसत नाहीये. असो, आपण आता सुरुवात करू या मार्गापासून वडपेपर्यंत समृद्धी महामार्गाचे जे वळण आहे तिथपर्यंत जाऊन प्रयत्न करूया. पाहूयात कुठे खड्डे वगैरे पडलेत का आणि मुख्य या महामार्गाची या रस्त्याची अवस्था काय आहे ते पाहूयात. मुंबई नाशिक महामार्ग कल्याण भिवंडी बायपास. नमस्कार. काल आपल्याला एक कमेंट चालू होते की ठाणे ते वडपेपर्यंत जो महामार्ग आहे मुंबई नाशिक महामार्गात कुठे खड्डे आहेत का याबाबत एक व्हिडिओ बनवा. त्या अनुषंगाने आज मी कल्याण भिवंडी बायपास ते वडपेपर्यंत प्रवास करणार आहे. आणि प्रवासाला सुरुवात करतो एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती चांगली म्हणजे इथे ना जवळपास अनेक दुकाने होती. जसे आपण भिवंडीहून आल्यावर वडपेसाठी वळण घेतो या मार्गाला, इथे बाजूला आहे ना भरपूर स्टॉल्स वगैरे होते, सर्व हटवले गेलेले. रस्ता मोकळा करण्यात आलेला, त्यामुळे जे वाहने रस्त्याच्या अगदी मधोमध उभे राहायचे ते म्हणजे भाडे घेणारे वाहने जे कदाचित नाशिकला वगैरे राहतात किंवा काही वडपेपर्यंत राहतात त्या एका साईडला राहतात. त्यामुळे तिथे जे एक धोकादायक स्थिती निर्माण होती ती कुठेतरी बंद झाले. असं आता आपण इथून थेट वडपेपर्यंत प्रवास करू. आणि इथे एक अजून एक सायनेज बोर्ड लावलेले आहेत ज्याच्यावर तरवली, सोनारे, वडपे असे किती किलोमीटर अंतर ते सर्व लावले. चला आता आपण इथून आता फार वडपेपर्यंतचा प्रवास करूया. चला तर मग आपण सुरुवात करूयात. फक्त एक थोडा इश्यू अजून देखील तिथे आहे. अरे बापरे, इथले सर्वच स्टॉल हटवले गेलेले आहेत, कारण इथे देखील बरेचसे दुकाने होती. आणि एवढं सर्व हटवून सुद्धा हे ज्या गाड्या उभ्या राहतात यांच्या संदर्भात काहीतरी एक विशेष योजना म्हणजे काहीतरी करा पाहिजे. हे बघा, एवढे मोठे कंटेनर सुद्धा इथे रस्त्याच्या मध्ये उभे आहेत. आज सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोड पूर्णपणे हे नको त्या वाहन उभे करून अडवलेलं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे सायनेज बोर्ड लिहिलेला आहे हा रस्ता कुठे जातो ते. या मार्गावरनं प्रवास करताना रस्ता जो आहे तो सुरळीत आहे, व्यवस्थित आहे. फक्त रस्त्याला काय म्हणजे असे शिवल्यासारखे काही ठिकाणी दिसत आहे, म्हणजे खड्डे बारीक निघाले, जसे एखादी गोष्ट फाटल्यानंतर शिवल्या त्याच्या कंडिशनमध्ये. तसेच क्वालिटी म्हणजे जी चकाचक पाहिजे तसा नाही, खडबडीत वगैरे रस्ता आहे. काही ठिकाणी असे जसे फोड येतात तशा रस्त्यांना फोड देखील आलेले आहेत. आणि आपण रस्त्याची अवस्था पाहत चाललेलो आहोत. कल्याण भिवंडी बायपास ते वडपे समृद्धी महामार्गावरून इथपर्यंत आपण प्रवास करणार आहोत. हा पहिला उड्डाणपूल लागलेला आहे. कल्याण भिवंडी बायपासून आपण वडपेला निघालो असताना ब्रिजवर पाणी साचतो बाजूला. आणि पाहू शकता या ठिकाणी बहुतेक रस्ता खराब होता, ज्या ठिकाणी असे डांबरीकरण केलेले टप्प्याटप्प्याने. आणि ते असे डांबरीकरण केलेले आहेत की गाड्या जंप करतात त्याच्यावर जेव्हा आपण या मार्गावर प्रवास करतो. आणि जेव्हा अशा प्रकारचे डांबरीकरण टाकून काही रस्ता व्यवस्थित केलेला असतो त्या ठिकाणी गाडी उडत राहते. एक 2 3 4 पदरे 8 पदरी हा रस्ता प्लस दुपदरी सर्व्हिस रोड, एकंदरीत 12 पदरी महामार्ग झालेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. अरे इथे एक गाडी जळालेली काही दिवसांपूर्वी. असो, आणि जसे आपण पहिला ब्रिज सोडला आहे इथे पाहू शकता RTO वाल्यांची गाडी देखील उभी होती. आणि त्या RTO वाल्यांची जी गाडी आहे त्याच्या पुढेच ब्रिजवर या रस्त्याच्या बाजूला पाहू शकता कशा प्रकारे वाहने उभी आहेत, मोठे मोठे ट्रक्स उभे आहेत.
काही ना काही गडबड होऊ शकते. जे महामार्गावर गाड्या उभ्या असतात मोठे मोठे सर्व्हिस रोड आहे ना, सर्व्हिस रोड ॲक्च्युली गावातून जे येतात जातात लोकल त्या लोकांसाठी असतं किंवा व्यवसाय त्यांच्या ज्या गाड्या येतात त्यांच्यासाठी. परंतु अशा प्रकारे हे मोठे मोठे कंटेनर्स महामार्गावर उभे करणे मला वाटतं खूप चुकीचे आहे. हा राष्ट्रीय महामार्ग आहे NH-162. आता याला म्हटलं ते पूर्वी याला राष्ट्रीय महामार्ग 3 म्हटले जायचे. जुना आग्रा रोड तो भिवंडीतून जातो. खूपच रुंद रस्ते आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला दुसरा फ्लायओव्हर लागला, दुसरा उड्डाणपूल. या उड्डाणपुला घालून जो कल्याण ते सापे रोड, कल्याण सापे रोड तिथे जाण्याकरता या उड्डाणपुला घालून जर आपण ओला घेतलं उजव्या हाताला बापगाव मार्गात आपण तिथे जाऊ शकतो. जसं की मी म्हटलं, ज्या ज्या ठिकाणी थोडा रस्त्याला प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी जे डांबरीकरण केले ते खूप धोकादायक आहे. गाड्या उडतात आणि तुम्ही रस्त्याची अवस्था, रस्त्याचा दर्जा एकदमच बेकार आहे. आणि बऱ्याच ठिकाणी रस्ते फाटलेल्या कंडिशनमध्ये आहेत. मुंबई नाशिक महामार्ग आजचा प्रवास कल्याण भिवंडी बायपास ते हे बघा, रस्त्याला जे टाके मारले ते कसे दिसतात, पूर्ण रस्ते शिवल्यासारखे दिसत आहेत. त्याचा वाईट पट्टे त्याला मारलेले, त्याचा अर्थ काय कोणी सांगाल तर बरं होईल. हे बघा किती मोठे मोठे आणि डांबरीकरणाचे रस्ते डांबर मध्ये टाकून दिले. ते खड्डे बोलाल तर अजून तरी आपल्याला खड्डा वगैरे दिसला, परंतु डांबरीकरण टाकल्याने जे मामूली प्रकारात का होईना खड्डे तिथे पडलेले असावेत आणि ते डांबर टाकून व्यवस्थित करण्यात आलेले असावे असा प्रयत्न असावा. बाप रे बाप, भयानक शिवलेला आहे रस्ता. राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारची अवस्था रस्त्यांची आणि 8 पत्रीकरणाचा मार्ग, शिवलेला रस्ता. माझ्या अंदाजे यावर एक प्रॉपर व्हिडिओ पुन्हा एकदा बनवावा लागेल. तर पाहू शकता डांबर कसा नुसता आणून ठेवलेला, त्याला व्यवस्थित केलेलं नाहीये. प्रवास हा आपल्या इथनं सुसाट होतो. आता पुढील व्हिडिओमध्ये मी माझीवाड्यावरनं सुरुवात करेल तर कल्याण भिवंडी बायपासपर्यंत. आज वेळेअभावी शक्य नाही झाला आणि बहुतांश यापूर्वी देखील मी अनेकदा सांगितलेले आहे की मी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 कामावर जातो आणि आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याकरता मी सकाळी 7-7:30 घरातून निघतो. परत मोठा खड्डा, आत्ता एक खड्डा गेला जस्ट, खूप मोठा खड्डा होता. अजून एक डांबरीकरण केलेला खड्डा. तर खास आपल्याला व्हिडिओ बनवण्याकरता मी सकाळी 7-7:30 निघतो. ज्या कुठल्या बाजूला 10 असेल तिकडे व्हिडिओ शूट करतो आणि 10 वाजेपर्यंत मी कामावर पोहोचतो. अशा प्रकारे अजून एक गाव इथे आलेलं आणि 3रा उड्डाणपूल आपल्याला लागलेला आहे. म्हणजे कल्याण भिवंडी उड्डाणपुलावर तुम्ही पाहू शकता पाणी जमा आहे. पाण्याचा निचरा होतो की नाही तेच करत नाही. आणि या उड्डाणपुलावर अजून देखील बऱ्याच मी कामे चालू असताना पाहिलेले आहेत, यापूर्वी जे व्हिडिओ केलेले आहेत तेव्हा. एक हा ब्रिज आणि एक येवाईचा ब्रिज, येवाईच्या जो उड्डाणपूल आहे त्याच्यावर देखील नेहमी कामे सुरू असतात. ते पाहू शकता इथे कामे सुरू आहेत. त्याचा पूर्ण उकारला गेलेला आहे. सेफ्टी वॉलच्या बाजूला देखील पाणी साचलेले आहे. ठाणे ते वडपे
मुंबई नाशिक महामार्गावर खड्डे पडलेले ते आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांचा प्रश्न होता आणि त्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ करायला निघालेलो आहोत. पाहत आहोत आपण खड्डे पडलेले आहेत का. खड्डे म्हणजे एकानं जी अवस्था वडपेच्या पुढे समृद्धी महामार्गावरूनपर्यंत ग्लोबल कॉम्प्लेक्स पर्यंत तशी तरी कुठेच नाही आहे, परंतु खड्डे थोड्याफार प्रमाणात आहेत, जे बुजवले देखील गेलेत, परंतु पाहिजे तसे व्यवस्थितपणे बुजवले गेलेले नाहीत. आणि अशा प्रकारे आपण जे सावध नाका वळण आहे येवई त्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता कंटेनर कसे रस्त्यावर उभे आहेत ते. आता जो उड्डाणपूल लागणार त्या उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूने आपण गेलो तर उजव्या हाताला वळण घेतल्यास आपण सावध नाक्याला जाऊ शकतो, टिटवाल्याला जाऊ शकतो. डाव्या हाताला वळण घेतलं आपण भिवंडी करता जाऊ शकतो. आपण थेट चाललो वडपेला. येवई उड्डाणपूल आपण पार केलेलं आहे. त्यातल्याच एक गोष्ट चांगली पाहायला मिळाली की या उड्डाणपुलावर आतापर्यंत यापूर्वी जेव्हा व्हिडिओ केले अनेकदा मोठे मोठे कंटेनर्स उभे राहिले. या उड्डाणपुलावर खड्डे आहेत खूप जास्त प्रमाणात आणि या उड्डाणपुलावर नेहमीच कामे सुरू असतात. सर्वात बेकार दर्जा या येवई उड्डाणपुलाचा आहे मुंबई नाशिक महामार्गावर. आणि पाहू शकता आज पहिल्यांदा जसे मी म्हणलो उड्डाणपुलावर एकही वाहन तरी पण हे बघा 1 2 3 4 5 वाहने अजून तर उड्डाणपुलावर उभे आहेत. यापूर्वी काही वेळेस कंटेनर देखील रस्त्या उड्डाणपुलावर मध्यभागी उभे असायचे, मधोमध एकदम मधोमध म्हणजे मधोमध नाही, परंतु जे बाजूला सेफ्टी वॉल आहे तिथे. आणि इथे तर फार रांगच लागलेली आहे आणि ते बोर्ड देखील लावलेला आहे की रस्त्याच्या कडेला वाहने उभी करू नये. ट्रकचा निशाण आहे त्याच्यावर रेड खतरनाक खड्डा गेलेला आहे आत्ताच. तर या ठिकाणी लांब लचक रांग असते. महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृतपणे उभे असलेले कंटेनर्स वगैरे. एवढा मोठा रस्ता आहे तर इथे कुठे रेस्ट एरिया असायला हवा होता, परंतु असेल की नाही माहीत नाही. येवईपासून वडपेपर्यंत रस्त्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत. येवईपासून वडपेपर्यंत दुतर्फा दोन्ही बाजूला मुंबईकडे जाणारे बाजू असो किंवा आपण मुंबई करून नाशिककडे जाणारे बाजू असो, दोन्ही ठिकाणी जे ते अनधिकृतपणे मोठे मोठे वाहने उभे केलेले असतात. यापूर्वी देखील मी यावर व्हिडिओ बनवलेला होता. माझ्या अंदाजे वाहतूक कोंडी कमी दिसते. पूर्वी येवईचा फ्लायओव्हर संपल्यानंतर थोडंसं अंतर आलो का आपल्याला इथे लांब लचक रांग लागलेली असायची, मोठे मोठे कंटेनर्स, मोठ्या मोठ्या गाड्यांची प्रचंड वाहतूक कोंडी असायची. परंतु वडपे जो उड्डाणपूल आहे तो सुरू झाल्यापासून ही येवई नाक्यापासून जी ट्रॉफिक लागते ती पूर्णपणे बंद झालेली आहे. आणि किती मोठे मोठे कंटेनर्स उभे रस्त्याच्या बाजूला पाहू शकता तुम्ही. परंतु एक मात्र चुकी झालेली, येवईपासून हा एवढा मोठा मार्ग रुंद केल्यानंतर वडपेच्या पुढे रस्ता मात्र अरुंद आहे. त्यामुळे तिथे त्या ठिकाणी संपूर्ण वाहने वाहतूक कोंडीमध्ये अडकले जातात. वडपे उड्डाणपुलावर आपण आलेलो आहोत. आपला व्हिडिओ बराच मोठा होता, आपण 2 भागात या व्हिडिओ करणार आहोत. आजचा भाग आपण कल्याण भिवंडी बायपास ते वडपे फ्लायओव्हरपर्यंत करणार आहोत आणि त्यानंतर वडपे फ्लायओव्हरपासून पुढे समृद्धी महामार्ग वळणापर्यंत आपण दुसरा भाग करणार आहोत. त्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी असते आणि खड्ड्यांचा विषय निघालाच आपण सांगू शकतो की येवई ते वडपेपर्यंत काही ठिकाणी खड्डे आहेत आणि कल्याण भिवंडी बायपासपासून जे खड्डे आहेत ते थोड्या कमी प्रमाणात आहे. डांबर टाकून बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. असो, दुसरा व्हिडिओ नक्की बघा, दुसरा भाग नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आलं तर सबस्क्राईब करा. खास आपल्यासाठी आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर
and subscribe.